हॅलो, हाय फ्रेंड्स. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मला आज थोडं माझ्या मनातलं बोलायचं होतं की मी जेव्हापासून स्वामी समर्थांचं करायला लागलेली आहे तेव्हापासून मला खूप चांगले अनुभव हे यायला लागलेले. मला मला आधी देवाचं वेड नव्हतं, पण मग आमच्या एक बिल्डिंगमध्ये काकू राहतात. मी एकदा क्लासला चाललेली. आमचे क्लासेस आहेत ॲक्च्युली. मी क्लासेसला चाललेली तर त्यांना ऑटोसाठी त्या थांबलेल्या होत्या त्या बिल्डिंगच्या एंट्रन्सला. तर तिथे त्या ऑटोसाठी थांबलेल्या आणि मी क्लाससाठी निघालेली होती. तर त्या मला बोलल्या की मला स्वामी समर्थांच्या मठात सोडते का, तुला उशीर नसेल होत तर. मी बोलले ठीक आहे, चालेल, सोडते मी तुम्हाला. मग मी त्यांना सोडायला गेली तिथे. तेव्हा मला त्या बोलल्या की ये भाऊ मध्ये, तू दर्शन घेऊन जा. मग गेली मी दर्शन घेतलं. छान वाटलं. आणि मला म्हणजे माझ्या एक टाइम लाईन मध्ये लिहिलेलं होतं की त्या दिवशी मी स्वामींचं जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. एक असतं ना की जेव्हा देवाचं बोलवणं येतं तेव्हाच तुम्ही जाता. एक्झॅक्टली त्या दिवशी पण माझ्यासोबत हेच घडलं. गेली मी, दर्शन वगैरे घेतलं. बस त्याच्यानंतर मला एक हळूहळू तिथे जायची सवय लागली. दर गुरुवारी असं मी जायला लागली. एक जस्ट मी करायला लागल्यापासून मला एक अनुभव आला की की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट जी आहे ती करायची असेल ना, तर तुमच्या पाठीशी हे स्वामी समर्थ असतात. हे फिक्स आहे. म्हणजे तुम्ही फक्त ठरवलं पाहिजे आणि बस त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतो. आणि जर तुम्हाला पण सांगते मी की एखादी गोष्ट जर तुम्हाला अचीव करायची असेल, म्हणजे जर तुमचे गोल्स असतील, काही कोणाला घर घ्यायचं असेल, कोणाला रिलेशनशिपमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल, किंवा कोणाला लक्झरियस कार घ्यायची असेल, किंवा काही तुम्हाला एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल, काही एक्झाम क्रॅक करायची असेल, किंवा घर घ्यायचं असेल, एनिथिंग, जे काही तुमचं गोल असेल ना, तर त्यासाठी ना तुम्हाला पहिलं डिसिप्लिन असणं महत्त्वाचं आहे. हे मी माझ्यावरून सांगते. जे एक डिसिप्लिन असणं महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही स्वतःला डिसिप्लिन लावता तेव्हा तुम्ही ती जी गोष्ट आहे, एखादी गोष्ट जर तुम्हाला अचीव करायची असेल तर ती गोष्ट तुम्ही सातत्याने करू लागतात. म्हणजे पहिल्यांदा स्वतः तुम्ही डिसिप्लिन होतात, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक एक एक गोष्टी येत चालतात की तुमच्यामध्ये डिसिजन मेकिंग पॉवर येते, कॉन्फिडन्स वाढतो तुमचा, इतरांपेक्षा तुम्ही वेगळे स्वतःला समजतात, कॉन्फिडन्स वाढतो, डिसिजन मेकिंग पॉवर वाढते. एक स्वतःला तुम्ही हळूहळू डिसिप्लिन लावत चालतात. आणि ती जी गोष्ट आहे ती तुम्हाला अचीव करायला फार काही वेळ नाही लागत. ती तुम्ही अचीव करण्याच्या मार्गावर चालत असतात. पण जेव्हा ती गोष्ट तुम्ही अचीव करतात तेव्हा त्या गोष्टीचे जे सॅटिस्फॅक्शन आहे हे खूप वेगळं असतं. पण जेव्हा तुम्ही स्वतःला डिसिप्लिन लावत नाही, हीच जी गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही स्वतःला डिसिप्लिन लावत नाही, एखादी गोष्ट जर करायची असेल तर त्यासाठी पहिल्यांदा स्वतःला डिसिप्लिन व्हावं लागतं. पण तेच जर तुम्ही डिसिप्लिन नाही लावली स्वतःला, तर गोष्टी घडत चालतात की तुम्ही डिसिजन घेऊ नाही शकत.
ऑलवेज तुम्ही कन्फ्युजनमध्ये असतात. त्यासाठी तुम्ही पाहिजे तेवढं हार्डवर्क नाही करत. आणि त्याच्यानंतर जे आहे की कॉन्फिडन्स डेव्हलप नाही होत तुमच्यामध्ये. जे तुम्हाला असं वाटतं की नाही अरे हे माझ्यासोबत का घडते, मग तुम्ही ह्या बदली हे का नाही म्हणत की अरे मला देवाने त्याच्यासाठी निवडलेलं आहे, मग मी त्यामध्ये माझं 100% देणार. ॲटलास्ट जेव्हा तुम्ही तुमचं 100% देतात तेव्हा तो जो रिझल्ट भेटतो ना तो त्याच्या दुपटीने भेटतो.